समोर आतून आतून किंवा त्या साईडला समोर. अरे उलट चालू आहे. दिस इज माय फर्स्ट एक्सपिरियन्स इन ॲक्वालाईन. सो कोस्टल रोड आहे ना, हा बघा काय समोर जो आहे पकडणार होतो ना तो कोस्टल. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल रुद्र यश व्लॉग. आज मी आणि माझे सगळे फ्रेंड आम्ही सगळे आलोय सिद्धिविनायक मंदिरला दर्शन करायला. सो प्लॅन आहे सिद्धिविनायक मंदिरमध्ये दर्शन केल्यानंतर महालक्ष्मीला पण जायचा. पण किती टाइम होतोय आणि वेदर कसं आहे, कारण ऑनेस्टली पाऊस पडून गेल्यावरती खूप गरम होतंय मुंबईमध्ये. आणि आता जो टाइम आहे तो पीक उन्हाचा टाइम आहे. 11:41 झालेत. सो 12 नंतर तर ऊन असतंच भरपूर. सो बघू आता महालक्ष्मीला जायचं की नाही. बट सिद्धिविनायक मंदिरमध्ये आता आम्ही एंटर करतोय. सो कंटिन्यू एन्जॉय द ब्लॉग, कंटिन्यू द ब्लॉग. अँड व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. सो एन्जॉय द ब्लॉग अँड लेट्स स्टार्ट दिस ब्लॉग. सो गाईज, आम्ही पोहोचलो सिद्धिविनायक मंदिरला. ऊन आहे पण तरी पण गर्दी आहे पुढे. सो इथून स्ट्रेट गेल्यावरती सिद्धिविनायकचा एंट्रन्स आहे. हे त्यांनी आता स्टेज टाईप बांधलंय ना, तर मेन जो लिहिलेलं आहे सिद्धिविनायक बोर्ड ते अजून पुढे आहे. सो इथून आम्ही आता चालत चालत जाऊ, एंट्री करू आतमध्ये. आतमध्ये शूटिंग प्रोहिबिटेड आहे. सो मी तुम्हाला जेवढं पॉसिबल होईल तेवढे क्लिप्स आणि व्ह्यूज दाखवेल. पण आय डाऊट की गणपती बाप्पाला मला तुम्हाला दाखवता येईल, कारण शूटिंग प्रोहिबिटेड आहे. ते लोक मोबाईल जप्त करतात. सो आय विल ट्राय माय बेस्ट. सो गाईज, आता आम्ही हे बघा, हे सिक्युरिटी एंट्रन्सेस आहेत. सो इथून आता आम्ही मंदिरामध्ये एंटर केलंय. जर तुम्हाला सिद्धिविनायकला यायचं आहे, आउट ऑफ मुंबई पीपल जे आहे त्यांच्यासाठी सांगते, नवी मुंबई अँड आउट ऑफ मुंबई पीपल, हे जर सिद्धिविनायकला यायचं आहे तर दादर स्टेशनवरून तुम्ही येऊ शकता. दादर स्टेशनवरून तुम्हाला दोन ऑप्शन आहेत. एक तर शेअर ऑटो आहे जे तुम्हाला 30 रुपीज सीटवरती आणेल सिद्धिविनायकच्या मेन गेटला. नाहीतर 118 म्हणून 118 नंबरची बस आहे, जी पकडून तुम्ही 12 रुपीज तिकीट आहे, तिच्याने 10 मिनिटांमध्ये सिद्धिविनायकच्या बस स्टॉपला याल. आणि तुम्ही 5 मिनिट्स वॉकिंगवरती स्ट्रेट जाऊन फक्त रोड क्रॉस करायचा आहे आणि सिद्धिविनायक मंदिरचं एंट्रन्स येतं. सो हे दोन वेज आहेत येण्यासाठी. आणि जर तुम्ही प्रभादेवी मध्ये आहे हे मंदिर, आणि सिद्धिविनायक मंदिर जे आहे ते 1801 मध्ये स्थापन केलेलं होतं. आणि आज जवळपास या मंदिरला 224 वर्ष पेक्षा जास्त झालेली आहेत. सो गाईज, मंदिरमध्ये एंटर केल्यावरती दर्शन घेण्यासाठी ना, असं जसं आपण लालबागच्या राजाला वगैरे जातो, हे बॅरिकेड्स क्रॉस करून तसं जायला लागतं. 7 to 8 आहेत हे बॅरिकेड्स. हा फर्स्ट आहे, सेकंड आहे, अजून ऑलमोस्ट 6-7 आहेत. सो हे सगळे क्रॉस करून जायला लागतं. एक आहे हे बघा, इथे सुद्धा सुंदर गणपती बाप्पा आहे आपल्याकडे, म्हणजे हे बघा. आणि इथे स्क्रीनवरती तुम्हाला दिसणार 12 वाजता मंदिर बंद होतं आणि आता जो टाइम आहे तो आहे 11:54. सो मंदिर बंद होण्याच्या आधी आम्ही आता जातोय दर्शन घ्यायला. सो गाईज, आम्ही आता दर्शन घेऊन आलो. पण हे जी लाईन आहे ही मुख्य दर्शनाची लाईन आहे. आणि तिथून मी तुम्हाला गणपती बाप्पाचा व्ह्यू दाखवतोय, कारण इथेच मी शूट करू शकतो थोडा वेळ. तो प्लीज ॲडजस्ट करा आणि इथूनच आपण आपल्या गणपती बाप्पाला पाया पडूया. सो गाईज, आय होप तुम्ही बाप्पाचं दर्शन घेतलं असाल, कारण ऑनेस्टली आणि सिरियसली सांगतो, खूप गर्दी आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा गर्दी असून सुद्धा आम्ही जेव्हा आतमध्ये गेलो तिकडे शूट करायला अलाउड नाहीये. फाईन असतो जर तुम्ही शूटिंग करताना पकडला गेलात आणि त्यांनी तुमचा फोन जर घेतला तर. सो दॅट इज द थिंग की आम्ही आतमधून शूट नाही करू शकलो. पण एक मुखदर्शनाची लाईन आहे 1 नंबरला, जी माझ्या मागे बघू शकता बघा, ही लाईन, ही जी लाईन आहे ही मुखदर्शनाची लाईन आहे. सो इथून तुम्ही जर जाल ना तर तुम्हाला व्हिडिओ काढायला आणि फोटो काढायला ते लोक थोडा वेळ थांबून देतात, काही सेकंड्स पर्यंत. सो जेवढं मी करू शकलो तेवढं बेस्ट बाप्पाचं दर्शन मी तुम्हाला दिलेलं आहे. सो प्लीज कॉपरेट करा, ऍडजस्ट करा, कीप सपोर्टिंग, कीप लव्हिंग. अँड आता आम्ही इथून चाललोय महालक्ष्मी मंदिरात. सो आपण तिकडे जाण्याची जी जर्नी आहे ती आता स्टार्ट करूया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. सो गाईज, तुम्ही इथे आल्यावरती दर्शन घेतलं ना ते तुम्ही या साईडने एक्झिट व्हाल. इथून तुम्ही एक्झिट होणार या गेटमधून. आणि एक्झिट झालात ना की तुम्हाला जर प्रसाद पाहिजे तर हे बघा, हा एक स्टॉल आहे जिथे नारळवडी मिळते प्रसादाला. 30 रुपीज प्राइस आहे. आणि महाप्रसाद मध्ये लाडू जर पाहिजे, सिद्धिविनायकचे फेमस लाडू, तर हे बघा इथे या लाईन मध्ये उभं राहायचं. इथे लाडू सुद्धा 30 रुपीजच तिकीट आहे. दाखवतो मी तुम्हाला, हे बघा, पर पॅकेट त्यांनी लिहिलेलं आहे, पर पॅकेट 30 रुपीज. सो इथे लाडू मिळणार. आणि ही लाईन आहे प्रसादासाठी.
काय होतं? टीका लावा. टीका अरे उलट चालू आहे. बरोबर आहे, चालू आहे. ये ती मगापासून पोहोचली, ते कॅमेरा फ्लिप झालेला आहे, तिला माहितीच नाही. हा पण तिला आपण दिसलो नाही. तिला वाटतं तिकीट ठीक आहे. गाईज, जर तुम्ही जर गणपती बाप्पासाठी बाहेरच्या कुठलाही हे जे इकडे शॉप्स आहेत, हे आतमध्ये सुद्धा आहेत आणि बाहेर सुद्धा आहेत. तर तुम्ही जर शॉप्स मधून हे घेताय ना, तर 100 रुपीजला येतं. याच्यामध्ये हार येईल, नारळ येईल, प्रसाद येतो आणि बाप्पासाठी एक हे येतं. काय बोलतो, खा खा. 100 रुपीजला येतं हे. आणि जाताना तुम्ही बाहेर दिलत ना ते तुम्हाला ते लोक एका पिशवीमध्ये जे ते प्रसाद वगैरे देतात त्यातला, आणि ते परडी जी आहे ती ठेवून द्यायची. 100 रुपीजला येते. आणि नुसता नारळ घेतला तर 50 रुपीजला येईल, आणि 10 रुपयाला इकडे दुर्वा आणि फूल येतं. आता मंदिर बंद झालंय म्हणून एवढी शांतता आहे, कारण 12 वाजून गेलेत आणि 12ला मंदिर बंद होतं. ते आता 4 वाजेपर्यंत मंदिर बंद राहणार. 4च्या पुढे मंदिर रिओपन होईल आणि मग परत आपण दर्शन घेऊ शकतो. सो गाईज, आता आम्ही मंदिरामधून बाहेर आलोय, सिद्धिविनायकमधून, आणि बससाठी थांबलोय. सिद्धिविनायक मंदिरवरून जर महालक्ष्मीला जात असाल, सिद्धिविनायक नंतर महालक्ष्मीला, तर तुम्ही शेअर टॅक्सीने जाऊ शकता. पण तरी पण शेअर टॅक्सी खूप जास्त पैसे घेणार. सो द बेस्ट ऑप्शन आहे की बसने जा. 37 नंबरची बस आहे जी डायरेक्टली महालक्ष्मी मंदिरच्या बाहेर जाते. आणि सिद्धिविनायक मंदिर टेम्पल पासून जेव्हा मेन गेट मधून बाहेर आलात ना, ते 2 मिनिटं सरळ चालत या बस स्टॉप आहे. बस स्टॉपवरून 37 बस पकडा. तिकीट किती आहे ते अजून माहित नाहीये, बट 15 ते 20 मिनिटं लागतात आणि डायरेक्टली महालक्ष्मी मंदिराच्या बाहेर आपण पोहोचतो. सो आता आम्ही बसचा वेट करतोय. बस आली की आम्ही निघू. गाईज, आमचं एवढं बॅड लक आहे, बससाठी आम्ही ऑलमोस्ट 20 to 25 मिनिट थांबलेलो. आणि बस आली तर कंडक्टरने सांगितलं की महालक्ष्मी मंदिरला नाही थांबणार बस, त्याच्या आधी दूरदर्शन म्हणून एक स्टॉप आहे तिकडेच थांबेल. सो आता आम्ही महालक्ष्मीला बसने जाऊ नाही शकत, सो शेअर ऑटोनेच चाललोय. तर बघू आता शेअर ऑटो किती पर सीट घेत आहेत ते. शेअर ऑटो जे आहेत ना, ते तुम्हाला गणपती मंदिर जे आहे त्याच्या बाहेरच मिळतात. म्हणजे बाहेर आले आले लगेचच ते लोक ओरडत राहतात की महालक्ष्मी जायचं, महालक्ष्मी जायचं. सो तिकडून तुम्ही शेअर ऑटो घेऊ शकता. सो ऊन खूप आहे, बेकार ऊन आहे. आता 12:53 झालेत, म्हणजे ऑलमोस्ट 1 वाजायला आलाय, पण भरपूर ऊन आहे. खूप गरम असल्यामुळे असं होतं की जर चालायला पण हे होतंय, कंटाळा पण येतोय, आणि बोलायला पण असं होतं की दम लागतोय, बिकॉज भरपूर ह्युमिडिटी आणि ऊन आहे. सो गाईज, फायनली आता बस पण कॅन्सल झाली अँड टॅक्सी पण कॅन्सल झाली. ऑनेस्टली टॅक्सी जी आहे ती मीटरने जाते, सो ती 200-250 खूप पैसे घेणार. अँड द सेकंड थिंग इज की शेअर टॅक्सीने जर जाताय तुम्ही तर त्यासाठी भरपूर लोक पाहिजेत. आणि आता सिद्धिविनायक मंदिर आहे ते 12 वाजता बंद झालं. सो महालक्ष्मी साईडला जाणारे आता लोक नाही आहेत, पब्लिक जास्ती. सो टॅक्सी अशाच उभ्या आहेत. तर आम्ही जरी टॅक्सीत बसलो असतो ना, तरी कधी ती भरणार पूर्ण आणि मग जाणार, तर तो इश्यू होता. दॅट इज द थिंग की आम्ही आता मेट्रोने चाललोय महालक्ष्मीला. तर सिद्धिविनायक मंदिरवरून जर तुम्ही स्ट्रेट आलात तर हार्डली 5 to 10 मिनिट्स वरती आहे मेट्रो स्टेशन, सिद्धिविनायक मेट्रो स्टेशन. तर अंडरग्राऊंड मेट्रोसाठी उतरल्यावरती तिकीट काढून तुम्ही महालक्ष्मी मेट्रो स्टेशनला उतरणार आणि तिथून पुढे बसने जाणार. सो आता आम्ही चाललोय, बघूया आपण किती वेळ लागतो ते आणि किती रुपीज तिकीट आहे. मेट्रोचं तिकीट 30 रुपीज आहे. त्याच्या पुढे कसं जायचं आणि किती तिकीट आहे ते मी तुम्हाला सांगेल. त्यासाठी कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये. सो गाईज, आता आम्ही मेट्रो स्टेशनला आलोय. ते एंट्रन्स आहे मेट्रो स्टेशनचं, आणि हे आहे मेट्रोचं तिकीट काउंटर. सो ऑनलाईन सुद्धा तिकीट काढू शकता, आणि इथून तिकीट काढल्यावरती मेट्रोची एंट्री आहे आणि ते तिकीट प्राइसेस लिहिलेत, मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, व्हिडिओ पॉज करून तुम्ही बघू शकता. इथे स्टॉप वाईज तिकीट प्राइसेस लिहिलेले आहेत. बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, दादर SBI, ICICI लोंबार्ड. आता आपण इथे आहोत सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला. इथून पुढे जिथे जायचं आहे वरळी आणि खालच्या साईडला ते तुम्ही बघू शकता तिकीट प्राइसेस. हे तिकीट आहे मेट्रोचं 30 रुपीजला. आता आपण हे टॅप करूया. सो एक्स्ट्रीमली व्हेरी व्हेरी सॉरी गाईज, मी एक गोष्ट चुकीची बोललो. मेट्रो स्टेशन नाही, आम्ही ॲक्वा लाईनने चाललोय. अंडरग्राऊंड जी मुंबईमध्ये ॲक्वा लाईन ओपन झाली आहे. सो दिस इज माय फर्स्ट एक्सपिरियन्स इन ॲक्वा लाईन.
दिस इज माय फर्स्ट एक्सपिरियन्स इन ॲक्वा लाईन. सो ॲक्वा लाईनने आम्ही चाललोय आता, मेट्रोने नाही चाललोय. सॉरी, माझी चूक आहे, मी मेट्रो बोललो चुकून. मला पहिलं वाटलं की मेट्रो आहे, बट मितेशने क्लिअर केलं की ॲक्वा लाईन आहे ती. हे लोक पहिले गेलेले आहेत. मी फर्स्ट टाइम चालू ॲक्वा लाईनने महालक्ष्मीला. महालक्ष्मी म्हणजे कुठेही. फर्स्ट टाइम एक्सप्लोरिंग एक्वा लाइन. ये देखो क्या मस्त बना है यार, मतलब सच्ची में बहुत अच्छा बना है, बहुत सही है. एस्केलेटर से ये देखो, यहाँ पे आया हुआ है मेट्रो. ये जाएगा यहाँ से. हम लोग को इस साइड से जाना है क्योंकि हम लोग को महालक्ष्मी जाना है. महालक्ष्मी इज ओवर दिस साइड, सो दिस साइड से जाएंगे. और जैसे ही ट्रेन आती है ना, ये दरवाजे ओपन हो जाते हैं. ये देखो. अरे आता काय दाखव, पहिले येऊ तर दे. काय आहे, काहीच नाही आहे. एंट्रन्स मेट्रोचा आम्ही एंटर केलाय आतमध्ये. आणि या ट्रेनचा आवाज खूप येतोय ॲक्वा लाईनचा, बट ऑनेस्टली सांगू, बाहेरून काही दिसत नाही. बाहेर फक्त भिंतच आहे, म्हणजे टनल टाईप आहे. सो टनलच दिसते. आता आम्ही आलोय मेट्रो स्टेशनच्या बाहेर, म्हणजे महालक्ष्मी मेट्रो स्टेशनला आम्ही आता आलोय मेट्रोमधून बाहेर. ॲक्वा लाईन एंड करून एक्झिट कडे चाललोय आणि तिथून आता पुढे आम्हाला परत बसने जायचंय महालक्ष्मी मंदिरमध्ये. जोपर्यंत ॲक्वा लाईन मध्ये होतो खूप बरं वाटत होतं, कारण एसी मध्ये होतो, स्टेशनवर पण ट्रेनमध्ये पण. बट उन्हात परत आल्यावर हालत खराब झाली आहे. 1:30 झालेत टायमिंगला. खूप जास्त ऊन आहे आज. पावसाचं तर काहीच नाही. आणि आता आम्ही मेट्रो स्टेशन मधून बाहेर आलोय. मेट्रो स्टेशन एक्झिट करून आता आम्ही बस स्टॉप कडे चाललोय. बस स्टॉप वरून 5 to 10 मिनिट्स आहेत. आणि बसचं तिकीट 12 रुपीज आहे काहीतरी. 12 रुपीज to 15 रुपीजच तिकीट आहे, त्यापेक्षा जास्त तिकीट नाही आहे इकडून. आता आम्ही बससाठी थांबतो. बघूया आता. पहिले आम्ही 20 मिनिट्स थांबलेलो सिद्धिविनायक मंदिरच्या बाहेर बससाठी, पण बस नाही मिळाली. तो आता बघूया किती वेळ थांबावं लागतं बससाठी. सो गाईज, तुम्ही मेट्रो स्टेशनमधून बाहेर आलात ना की तुम्ही स्ट्रेट आल्यावरती हा तुम्हाला ब्रिज चढून यावा लागेल. थोडासा हा ब्रिज चढून आलात की तुम्हाला हा बस स्टॉप आहे. इथून महालक्ष्मी बस स्टॉपकडे, महालक्ष्मी मंदिरकडे जायला बस मिळेल, पण वॉकिंग आहे. सो गाईज, इथे सुद्धा सेम झालं. नशीब खराब चाललंय आज आमचं की आम्हाला बस इथे पण नाही मिळाली. सो आता आम्ही हा ब्रिज क्रॉस करून चाललोय. पण हे बघा ना, मला काय दिसलं इथून, हा धोबी घाट एरिया आहे पूर्ण. हे बघा, जे बोलतो ना मुंबई फेमस धोबी घाट, तर इथे आहे. तुम्ही जर त्या ब्रिजवर उभे राहिला अपोजिट साईडला, तर तिकडून तुम्हाला अख्खा धोबी घाट खाली दिसणार. ते कपडे वगैरे सुकतात बघा, तो धोबी घाट एरिया आहे. फायनली आफ्टर लॉट्स ऑफ ट्रॅव्हलिंग पोचलो आम्ही महालक्ष्मी मंदिरमध्ये. आणि आता एंट्रन्सकडे चाललोय महालक्ष्मी मंदिरच्या. सो लेट्स, आय एम एक्सायटेड बिकॉज मी ना खूप लहान असताना आलेलो महालक्ष्मी मंदिरमध्ये. 2nd स्टँडर्ड 3rd स्टँडर्डमध्ये असताना मी फर्स्ट टाइम आलो होतो माझ्या पॅरेंट्स सोबत महालक्ष्मीला. त्याच्यानंतर मी आलो नाही. सो मला आता काही आठवत नाहीये. जेव्हा लहानपणी आलेलो तेव्हाचं काही आठवत नाही, फक्त माहिती आहे की मी आलो होतो. बघूया आता मंदिर कसं दिसतं आणि काय शूट करता येतंय, बिकॉज इथे सुद्धा आतमध्ये शूट करायला जास्ती अलाउड नाहीये, रेस्ट्रिक्शन्स आहेत. बट स्टील विल ट्राय ॲज युजल. जसं मी सिद्धिविनायक दाखवलं, बाबुलनाथ दाखवलं, आय ट्राय माय बेस्ट टू शो यू महालक्ष्मी मंदिर ऑल्सो. सो लेट्स गो इनसाइड अँड सी. गाईज, फायनली महालक्ष्मी मंदिरचं जे मेन एंट्रन्स आहे, जिथून रेग्युलरली युजली लोक जातात, तिकडे काम चालू आहे. सो आम्हाला पूर्ण फिरून यावं लागलं. तिथून एकदम स्ट्रेट रस्ता येतो एक सिग्नलला, आणि तिथून पूर्ण आता फिरून जायचं आहे. ह्या साईडला सगळं समुद्र आहे. हा कोस्टल रोड आहे ना. हा बघा काय समोर जो आहे पकडणार होतो ना, तो कोस्टल रोड आहे. हा 84 हा आहे बघा गाईस, दिस इज कोस्टल रोड सामने. आणि हे समोर महालक्ष्मी मंदिरला जायला जो बॅक साईड करून एंट्रन्स केलाय, तो एंट्रन्स आहे हा. जर गाईस तुम्ही बसने आलात ना, तर हा कोस्टल रोड आहे आणि हे बस स्टॉप आहे. सो दिस इज द बस स्टॉप. इथून तुम्ही कोस्टल रोडने याल आणि इथून हे डायरेक्टली महालक्ष्मी मंदिरचं एंट्रन्स आहे. तर आम्ही पुढून आलो असतो तर आम्हाला इझी वे होता, बट पूर्ण फिरून यायला लागले. सर्वात एंट्रन्सलाच खाली आल्यावरती गणपती मंदिर आहे सर्वात पहिलं. आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं की इथे तुम्ही ज्यूस वगैरे पिऊ शकता. स्टॉल्स आहेत आणि देन या स्टेप्स आहेत. सो गाईज, जास्ती स्टेप्स नाही, 20 to 30 स्टेप्स आहेत फक्त. आणि महालक्ष्मी मंदिर जे आहे ते पण 1831 मध्ये स्थापन झालं होतं. हे मंदिर 1831 मध्ये बनवलं आहे आणि सिद्धिविनायक मंदिर 1801 मध्ये बनवलं आहे. सो ऑलमोस्ट
बघायला गेलं तरी 200 इयर्स ऑलमोस्ट मोठा मोठा 200 इयर्स जुनं आहे हे महालक्ष्मी मंदिर. सो गाईस जर इकडे येत आहे तर जे आपण ओटीसाठी जी ताट घेतो ते इथे 100 रुपीजला आहे. आत्ता इन सीझन मे बी जास्ती असू शकतं 150-200, बट आत्ता दिस इज द मंथ ऑफ जुलै आणि 100 रुपीज आहे ती ओटी. सो आता मी ओटी बघतोय, मितेशला घ्यायचे, ओटी घ्यायला आलोय. मंदिराच्या आधी सुद्धा गणपती बाप्पा आहे आणि हे सगळे बॅरिकेड जेव्हा गर्दी असते तेव्हा आहे. आता एवढी गर्दी नाही आहे म्हणून ते डायरेक्ट ओपन ठेवलं आहे. आणि हे आहे आपलं महालक्ष्मी मंदिर. सो गाईज मंदिरामध्ये जे आहे ते आम्ही आता निघालेलो आहे. सॉरी गाईज मी तुम्हाला आतमधलं नाही दाखवू शकत बिकॉज प्रोहिबिटेड आहे. स्ट्रिक्टली त्यांनी सांगितलं होतं की यू कॅन नॉट शूट इनसाइड द टेम्पल. सो जेवढं मी लास्ट दाखवलं क्लिपमध्ये दॅट इज द लास्ट थिंग. त्याच्यानंतर शूट नाही करू शकत. सो आम्हाला शूट करायला नाही जमलं. आणि मी तो गणपती मंदिरमधून पाया पडून बाहेर आलात ना तर समोरच हनुमानाचं खूप मोठं मंदिर आहे. सो गाईज जेवढं बेस्ट मी तुम्हाला आज व्ह्यू दाखवू शकत होतो ते मी दाखवलेत. सिद्धिविनायकचं तर मी मुखदर्शनाच्यामुळे दाखवू शकत होतो कारण ते मला माहीत होतं. महालक्ष्मी मंदिरचं आतमध्ये शूट करायला दिलं नाही. खूप स्ट्रिक्ट रेस्ट्रिक्शन्स आहेत, सगळ्या ठिकाणी सिक्युरिटी गार्ड्स आहेत. ती एक चांगली गोष्ट आहे की सिक्युरिटी खूप टाईट आहे. सो इन केस कुठलाही क्राईम नको व्हायला तिकडे. बट मी तुम्हाला आतमध्ये दाखवू शकलो नाही अनफॉर्च्युनेटली. सॉरी फॉर दॅट. अँड वॉट एव्हर मी शूट करू शकलो ते मी तुम्हाला बेस्ट दाखवलंय. सो प्लीज कीप लव्हिंग, कीप सपोर्टिंग. आजच्यासाठी हा व्लॉग एंड करूया. आता आम्ही सगळे आमच्या घरी जाणार आहोत. अँड खूप ऊन आहे ऑनेस्टली. म्हणजे असं आहे की देवाने चक्ती दिली यायला एवढं लांब आणि खूप फिरत खूप ट्रॅव्हलिंग करून आलो आम्ही. अँड जर तुम्ही इथे येत आहे महालक्ष्मीला तर इकडचे वाईब्स खूप पॉझिटिव्ह आहेत. ऑब्व्हियसली मंदिर आहे. सो तुम्ही जर ओटी वगैरे देताय तर सगळं तुम्हाला आतमध्ये भेटेल. जर घरून घेऊन आलात तरी पण नो प्रॉब्लेम. अँड खालीच तुम्हाला ज्यूस वगैरे प्यायचे तर आहे. 30 स्टेप्स आहेत आणि जास्ती उंचावर नाही आहे मंदिर. आणि आम्ही आता दुपारी आलो म्हणून आम्हाला गर्दी नाही मिळाली. सो आजचा जो व्लॉग आहे त्यासाठी एवढंच. तुम्हाला जो व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब द चॅनल प्लीज गाईज. प्लीज सबस्क्राईब द चॅनल अँड ऑल्सो कमेंट करा आणि मला सांगा की तुम्हाला काय आवडलं आजच्या व्लॉगमध्ये. टिल देन मी तुम्हाला परत एकदा भेटेन अशाच एका पुन्हा वेगळ्या व्लॉगमध्ये. सो see you till then. Love you all. Keep supporting, keep loving, and take care.